आज माझी मान फिर से लचके है। क्या बोलू आज मेरी मान लचक गया फिर से। आणि इतना गाली दिली काय सांगू। जाऊन 6:15 मी झोपा बाबा कॅट फाईट जोरात चालू। लय भारी जत्रा भरती है तुम्हारे इधर। बड़ा पाव सो हॅलो गाईज, व्हेरी गुड आफ्टरनून। स्वागत आहे आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये। तर कशी काय मंडळी, बरी आहेत ना? आणि बरी असलीच पाहिजे, कारण की आता शिवजयंती येते महाराजांची। तर गाईज आता तुम्ही गाडी बघितली फिल्ममध्ये, एकदम टकाटक गाडी दिसते। हे बघा, फुल कडक दिसते। काल रात्री एवढा इफेक्ट नसेल जाणवला तुम्हाला, पण आता उन्हामध्ये बघा कशी दिसते कडक। तर आज पूर्ण फास्ट आहे, तो लिक्विडवर राहणार आहे। मी ट्राय करणार आहे, पूर्ण लिक्विडवर राहणार आहे। तर गाईज आता मी इथे वॉटरमेलनचा ज्यूस प्यायला आलेलो आहे नेहमीप्रमाणे सारखा। गाईज आता आपण घेऊया ज्यूस वगैरे पिऊन। तर आता आपण ज्यूस वगैरे पिलेलं आहे आणि संध्याकाळी प्लॅन आहे आपला जायचा की महाशिवरात्री जत्रेमध्ये, अंबरनाथच्या जत्रेमध्ये जायचं आहे। तर बघूया संध्याकाळी। आज काय झालेलं आहे, आपलं दर्शन वगैरे पूर्ण झालेलं आहे तसं बघायला गेलो तर आता जाऊया आपण महाशिवरात्रीच्या जत्रेमध्ये संध्याकाळी। नाहीतर मग अजून एक जत्रा आहे लोणारमध्ये, तिकडे पण बोलवलेलं आपल्याला, तर ट्राय करू आपण। हाय, वा बघा, थांब बघा काय बघताय हो, कोणाचा सेलिब्रिटीचा ब्लॉग बघताय? श्रवण। हाय, ही आमची भावली आहे काव्या। थँक्यू। असंच बघत राहायचं। आणि हा शंभूचा दिवस आहे आज, शंभूचा दिवस। शंभू बघा केवढा थाला भरून कलिंगड खातो। ही आमची मांजर आणि ही आमची भावली। तर आपण आता ज्यूस वगैरे पिऊन मस्त आलेलो आहे घरी। हे बघा, आज माझी मान फिर से लचके है। क्या बोलू आज मेरी मान लचक गया फिर से। तो ये अरे देवा आमच्या काव्याला लागला। काय झालं बाबू, काय झालं? बघू हॉस्पिटलमध्ये आता इंजेक्शन अगं देवा काय झालं? नाही थांब, तिला इंजेक्शन मारायला ठेव। अभी गाइस इतना मान लचके है ना फिर से। आज रात को 5 बजे तक मी एडिट करत होतो, 5 बजे तक। काय सांगू, बाद में मेरी आजी आमची उठली आणि इतना गाली दिली काय सांगू। जाऊन 6:15 मी झोपा और 12:30 बजे उठा तो ये मेरी मान वाकड़ी ही रह गई थी। क्या बताऊँ, आज फिर से मैं फिजियोथेरेपिस्ट कडे जाऊंगा आणि मग बघू सेशन वगैरे स्टार्ट करू। बघू बरं वाटत असेल तर। ही झोडी काव्या पिसारलेली आहे। बाग लात मारत। काव्या काय झाले? काव्या तुला कुत्रा लावले खरंच? कॅट फाईट झालेली आहे इथे, कॅट फाईट झालेली आहे। तुम्ही बघितली असेल कॅट फाईट किती चांगली मस्त भारी। ही बघा बाबा कॅट फाईट जोरात चालू। काय झाले तुला? काय एवढे पिसाळले तू? ये इकडे तू आपण मारू येईल मी। जाऊन दे, तू नको काय बोलतो। ब्लॉग मध्ये बघ किती भारी दिसतं, भावली दिसतं। का लढतो तू? लढू नको, जाऊन दे, चल तिच्या मागे नको लागू। ती डब्बू गोला आहे, तू हुशारच ना मग। किती भारी दिसतं बघ। गाणी बोलते का? कुठलं बोलशील? कुठला गाणी बोलशील? अजिबात असता। चल बोल, चल स्टार्ट। 1 2 3 स्टार्ट।
मंजिलें हैं कौन सी, न हो समझ सके न हम, रोशनी के साथ क्यों दुआ होता चिराग से, रोशनी के साथ क्यों दुआ होता चिराग से, ये ख्वाब देखती हूँ मैं कि जब पड़ी हूँ ख्वाब से, अजीब दास्तां है कहाँ शुरू कहाँ खत्म, ये मंजिलें हैं कौन सी, ना हो समझ सके ना हम। एकच नंबर. मग आता तुला माझ्या तरफसे एक कॅडबरी आहे का. आता गाडीनं आपण कॅडबरी ठेवलेली आहे मस्त बोनविल ती तुला मस्त आता कॅडबरी देणार. हा खाशील ना. हिजा एक चापट मारून दाखव. बस बस थँक्यू. बस बघा माधुरीची काय सांगशील ना. बोलता टीचरीला जाम मारा जाम म्हणजे जाम मारा. मी सांगी तिच्या काय आम्हाला मारते काढलेलं मला. मी पण सांगेन. तर बघा गाईज बोनविल काव्याला द्यायची होती पण गाडीमध्ये असल्यामुळं जाम मेल्ट झालेली आहे ती. गाडी हीट असते ना उन्हात जाम मेल्ट झालेली आहे. तर आपण ही फ्रीजमध्ये ठेवून तिला दुसरी देऊ चांगली. तर काव्यासाठी खूप मोठी कॅडबरी. काव्या सुंदर गाणी बोललेली आहे आणि हुरट याला कॅडबरीचा काय हक नाही आहे. तर जाऊन दे. आमच्या श्रवणला एक कॅडबरी बारीक पोरांना मज्जा. चला घे चल तुला पण घे. खुशीला एक कॅडबरी खा आता. तर काय आता रेडी झालेलं आहे. आपण जत्रेला जायचं आहे. तुम्हाला सांगितलेलं व्लॉगमध्ये की आता लोणार केव्सला चाललेलो आहे. आपल्या हॉटेलवर भाकरी टाकतात त्या दादांनी बोलवलेलं आपल्याला. तर जाऊया आपण लोणार केव्सला. आणि आता तुम्हाला सांगितलेलं आज मी पूर्ण एकदम कडक उपवास करणार आहे. फक्त लिक्विडवर नाही होणार. आता एनर्जी माझी डाऊन झालेली आहे जाम. मी फक्त 2 चहा पूर्ण दिवसामध्ये फक्त 2 चहा आणि एक वॉटरमेलन ज्यूस पिलेला आहे. तुम्हाला दाखवलेलं आहे. चहा नाही दाखवले पण आता माझी एनर्जी एवढी डाऊन वाटते. फोटोशूट पण केलेलं आहे उन्हामध्ये. आज फोटो वगैरे तुम्हाला बघायचे असेल तर इंस्टाला मी अपलोड केलेले आहेत. नाही बाबा आता होणार नाही. जाम एनर्जी डाऊन आहे. तर बघूया जे भेटेल ते खाऊ. जरा नंतर भगर वगैरे बनवायला सांगले मी आजीला. मग येऊन भगर खाऊ. आता उद्या उपवास सोडायचा बोललं तर चक्कर बिक्कर यायला लागले मला आता. चला काही जत्रेला जाऊया. वहिनी काय बोलतं बरी आहेस ना. सोय काही गेले का. मला तर का तू आवऱ्याला मग आई बरी आहेस का. चला आता काय बघू. आपण पोचलेलो आहोत आणि आज आपण पूर्ण म्हणजे लिक्विडवर राहणार होतो. तुम्हाला सांगला ना ब्लॉगमध्ये सकाळीच. तर तुम्ही बोलत असाल का एवढा मोठा घरी त्याला चक्कर बिक्कर कशी काय येतं. पण ते काय असं असतं का दिवसातून मी 4 ते 5 ते 6 मिल करता तेवढी बॉडीला सवय लागलेली असते प्रोटीनची. आणि त्याच्यामध्ये जर एकदा पण काय भेटला नाही तर ऑब्वियसली चक्कर बिक्कर येणारच आहे. एनर्जी डाऊन होणारच आहे. तर बघूया आता जाऊन आपण भगर वगैरे बनवायला सांगलेली आजीला घरी. आणि मग जाऊन ती खाऊया. चला आणि इथं गणेश पाटील काय सोय करतं ते पण बघून घेऊ. तुम्हाला दाखवेलच मी. मस्त आता कलिंगर कापून आणलेला आहे. आपला तर फेवरेटच आहे. द्राक्ष भारी सोय केलेली आहे गणेश पाटील साहेबांनी. आणि काय आता तुरीच्या शेंगा आलेल्या आहेत. चला आता खाऊन घेऊया. चांगली बऱ्यापैकी भरले. बेकार जत्रा भरते दादा तुमची. लय भारी जत्रा भरते तुम्हाला इथं. वडापाव समोसा काय चुमरी पडले. जाम गर्दी आहे इकडं जत्रेत. फर्स्ट टाइम आल्या इकडं बाबा. 14-12 पण फुल आता डेव्हलप झाले. म्हणजे बोला ना 14-12 पण फुल डेव्हलप झाले. चला आता पहिले आपण जाऊ मंदिरात. दर्शन घेऊ मस्त. जरा आधी मंदिरात जाऊन येऊ. दर्शन घेऊ. त्याच्यानंतर जत्रेमध्ये फिरू. रांगोळी वगैरे मस्त टकाटक काढलेली आहे गाईज. तर गाईज आता आम्ही दर्शनाला आलेलो आहे मंदिराजवळ. हे बघा हे आमचे सर्व मित्रपरिवार. तर आता एवढी लाईन आहे पूर्ण. हे बघा. आणि आमचा नंबर इथे लागलेला आहे. झालेला आम्ही ॲड झालेलो आहे लाईनला.
तर गाईज हे दगडीवर बघा पूर्ण कोरीव काम लिहिलेलं आहे. म्हणलं हे प्राचीन काळातली दगड आहे आणि भरपूर टाईम झालेला आहे दगडीला इथं आहे आणि त्याच्यामुळे ही दगड पूर्ण अशी सेफ जागी ठेवलेली आहे. आता या मोबाईलमध्ये काय क्लिअर असं दिसणार नाही. मस्त सेफ जागी ठेवलेली आहे दगड. लय प्राचीन काळातली दगड आहे. तुम्ही नावं लिहिलेले आहेत ते बघू शकता पूर्ण क्लिअर कट. तर गाईज आता ही बघा शंकराची मूर्ती आहे. हे बघा सगळ्याकडे शंकराच्या मूर्त्या एकदम असे पिंड शिवलिंग असतं पण इथं प्रॉपर शंकर महादेवाची मूर्ती आहे आणि ही मूर्ती लई जुनी आहे. प्राचीन काळातली मूर्ती आहे. प्युअर दगडाची मूर्ती आहे. जुनी मूर्ती आहे. बघा पिंड पण वगैरे आणि अशी मूर्ती कुठं आहे मला वाटत पण नाही. मी अशी मूर्ती कुठं बघितली नाही. प्युअर अशी दगडाची महादेवाची मूर्ती आहे. दर्शन घ्यायचं आणि प्रसाद खायचा मस्त. थँक्यू दादा. गणेश पाटील सगळीकडे उपस्थित असतात आपल्याकडे. जिथे गरज तिथे गणेश पाटील. याची पण ही पण कमी कर दादा. एवढी काही नाही होणार. हां ती बघा तवरी दिली तवरी द्या म्हणा पण. आणि ही खिचडी काय एवढी भारी लागतं ना. ही इथली खिचडी काय सांगू. मी खाल्लेला आहे इथला पहिला प्रसाद. तर आता बघूया जाऊ. दर्शन वगैरे घेतलेलं आहे. खिचडी प्रसाद वगैरे खाल्लेला आहे. तर आता जाऊया जत्रेमध्ये जरा फिरू. पालणे वगैरे दाखवतो तुम्हाला. चला बारीकपणे आम्ही जायचो मस्त काय मांस बीस घ्यायचो. भोंगा बिंग नाही वाजवतो. पण आता आपण जाऊया जत्रेमध्ये. बघूया जरा आठवणी ताज्या करू. विभानी आई एकविराचा टॅटू काढले. विभा आई एकविरा प्रेमी आहे. फुल कडक. अजून काढायचं आहे. मस्त टॅटू काढले विभा. जल्दी काढो रे भैया. मशीन नाही भाऊ. मशीन नाही आपल्याकडे. बापरे. भैया बघा गावठी टॅटू आर्टिस्ट. बघू दाखव आता विभा. वाव तो दाखव. बघा 2 टॅटू काढले विभाने मस्त. तर गाई तिथे जाम गर्दी आहे. तुफान गर्दी आहे. हे बघा लय गर्दी आहे. जायला जागा नाही. आता मुखात कल्टी मारू आपण घरी. एवढ्या गर्दीत जमणार नाही. टाईम होईल. चला आता जाऊया आपण घरी. तर गाईज आता फायनली आपण बाहेर निघलोले. लय गर्दी चालायला जागा नाही. अरे इथं जेवढी गर्दी आहे तर शिव मंदिरला शिव महोत्सवला किती गर्दी असेल. तुफान. म्हणून आज गेलो नाही तिकडं आणि जरा तब्येत डाऊन आहे. तर चला आता गाईज निघूया आपण घरी. चला आता काय भेटू उद्या हॉटेलवर. तर आता घरी आलेलो आहे आपण. मग बघूया आता भगर वगैरे बनवून ठेवलेली असेल ती खाऊ. भूक लागली. प्रसाद तर खाऊन आलेलेच आहे. आपण घेऊया प्रसाद नाही भगर बनवलेली आहे ती खाऊन घेऊ. कडक उपास होता. पण आता कलिंगड वगैरे सगळं खजूर खाऊन आले दादाच्या घरी. तुम्हाला दाखवले मी. चला आता पहिले भगर खाऊ. बघा काय इकडे काय पुरणपोळीचं काम चालू आहे. पुरण आणि भगर झाले का आपली.
बघा भगर मस्त खाऊन घेऊ आता. जाम भूक लागलेली आहे मला. बगर मला भगर एवढी आवडतं ना असं झालं मला कधी घरी जाता आणि बगर खाता बघा गाईज बगर घेतली आहे खायला पण जास्त नाही थोडीच घेतलेली आहे. चला खाऊन घेऊ. तर काय आता झेंडा वगैरे काढलाय मी जस्ट. बघा गाडी मला आतमध्ये टाकायची आहे नाही तर झेंडावरती लागला असता. तर चला आता गाईज हा व्लॉग आपण करूया एंड. भेटूया आगले व्हिडिओमध्ये म्हणजे पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू. तुम्ही पण आता सर्वांनी काळजी घ्या. मस्त जत्रा वगैरे एन्जॉय केली असेल सर्वांनी पण. तर एवढी गर्दी होती ना तुफान. जर इथंच एवढी गर्दी होती चौदरपाड्याला छोट्या जत्रेत तर मग शिव महोत्सवला एवढी गर्दी असेल पाय ठेवायला जागा नसेल तर नाही भेटलं जायला. तर आता झोपतो मस्त. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तुम्ही काळजी घ्या आणि असेच व्हिडिओ बघत राहा. माझ्या सपोर्ट करा. थँक्यू गाईज.